हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। येथे गेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत खासदार हेमंत पाटील हे मोठ्या मताने निवडून आले होते। या हिंगोली लोकसभेवर भाजपाने निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असली तरी हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेची असून ती हेमंत पाटील लढवणार असा दावा आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील आढावा बैठकीत केला आहे। ही जागा शिवसेनाच लढवणार। येणाऱ्या 8 दिवसामध्ये ज्यावेळेस फॉर्म भरण्याचा दिवस येईल त्यावेळेस तुम्ही बघसाल की शिवसेना धनुष्यबाणावरतीच हेमंत पाटील हे फॉर्म भरणार आहेत आणि निवडून सुद्धा येणार आहेत। होते आणि 2019ला मीही उमेदवार होतो। मी 92,500 मतं घेऊन विजयी झालो आणि नागेश पाटील हे 4 नंबरला गेले। तिथलचा अपक्ष उमेदवार नंबर 2ला होता, ध्यानात ठेवा। त्याच्यामुळं मला वाटते की जो उभाटाचा उमेदवार आमच्यावर जे काही चिखलफेक करत असेल त्याला अधिकार चिखल फेकण्याचा नाही, कारण की तोच चिखलामध्ये डबडब डुबलेला माणूस आहे आणि तो काय आमच्यावर फेकलो। त्याला तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेस नंबर 4ला गेला। मला वाटते की या उभाटाच्या उमेदवाराला यावेळेस हीच हिंगोली लोकसभेची जनता 5 नंबरवर घातल्याशिवाय राहणार।